जैन बोर्डिंगच्या जमीन व्यवहार प्रकरणामध्ये ज्यांनी याचिका दाखल केली होती, याचिकाकर्ते योगेश पांडे आपल्या बरोबर आहेत। काल गोखले कंस्ट्रक्शनने मेल केलेला आहे। मेल केल्यामुळे हा व्यवहार रद्द झाला म्हणायचा का? आणि याच्यामध्ये जो काल गोखले कंस्ट्रक्शनने भूमिका घेतलेला आहे त्यामध्ये तुम्ही समाधानी आहात का? आता 28 तारखेला सुनावणी होते त्यावेळेस तुमची काय भूमिका? हा सगळा आता फक्त कागदपत्री ईमेलवरती चाललाय। जोपर्यंत कॅन्सलेशन डीड होत नाही, रद्द केलं जात नाही, तोपर्यंत हा व्यवहार रद्द होत नसतो। परंतु गोखलेंनी सांगितलं की आम्हाला व्यवहार रद्द करायचा आहे। आता यामध्ये खूप मोठा एक पेच प्रसंग निर्माण होणार आहे, कारण गोखलेंनी ट्रस्टींना 230 कोटी रुपये दिले आहेत। मात्र आपण जे करारनामा बघितला, ॲग्रीमेंट टू सेल मध्ये जो कलम 9 मध्ये एक असा क्लॉज टाकला झाला होता की जर गोखलेंनी जर व्यवहार रद्द केला तर ट्रस्टी पैसे देण्याला बंधनकारक राहणार नाही। त्यामुळे हा आता हे कायदेशीर पेच प्रसंग येणार आहे आणि ट्रस्टी पैसे देता का नाही त्यांना, कारण हा एक म्हणजे कोंडी निर्माण होणार यामध्ये। आणि कधी कधी कारण ज्या पद्धतीने कालचा सगळा झाला व्यवहार आणि जो ईमेलचा सगळा प्रसंग झाला आहे, कारण ईमेलची मी ती तारीख वेळ बघितली तर तो ईमेल गोखलेंचा साधारणपणे 11:30-12 वाजता दुपारी गेलेला। मात्र तो आमच्याकडे जो पोस्ट केला तर तो रात्री 11:15 वाजता। तर इतका वेळ काय लागला, ह्यामध्ये काय घडामोडी आहे, काय राजकारण आहे? मात्र हे सगळं याच्यामध्ये दोन गोष्टी निघतात की सगळं वातावरण शांत करण्यासाठी सुद्धा असू शकतं। मात्र जोपर्यंत हे सगळं प्रत्यक्षात कोर्टाच्या आदेशाद्वारे रद्द होत नाही तोपर्यंत काय बोलण्यास कसं आहे की या सगळ्या गोष्टी चालतील, दिलं घेतलं, परंतु जोपर्यंत कागदपत्र या सगळं रद्द होत नाही। आणि दुसरा मुद्दा राहील की पैशाचे व्यवहार आहे मोठा, पैसे कोणी कुणाला किती दिले। त्यामुळं जोपर्यंत हा सगळं कागद आणि 28 तारखेला आम्ही ही मागणी करणारच आहोत की मंदिर जे होतं ते अहवाल येणार आहे। ट्रस्टींनी खोटे अहवाल सादर करून खोटी हे करून की इथं मंदिर नाही हे दाखवून आदेश मिळवले, तर धर्मदाय आयुक्तांना हे ताबडतोब हा व्यवहार रद्द करणं खूप गरजेचं राहील, ती आमची मागणी राहील। आणि धर्मदाय आयुक्तांनी जर सगळा व्यवहार रद्द केला तरच गोखलेंना ते त्यांचं पैशाचं परतावा मिळू शकतो। त्यामुळे अशी एक कोंडी निर्माण होऊ शकते त्याच्यामध्ये। म्हणजे जे सीलडेड करण्यात आलेलं होतं, ज्याची कागदपत्र आहेत त्याच्यामध्ये हा क्लॉज आहे का? हो, मला तेच आश्चर्य वाटतं की असा क्लॉज याच्यामध्ये कसा होता याच्यामध्ये ॲग्रीमेंट टू सेल मध्ये, की जर व्यवहार रद्द जर यांनी केला आणि ट्रस्टीने व्यवहार केला त्यांना काही हे राहणार नाही त्याच्यामध्ये। म्हणजे जो राहतो ना लायबिलिटी क्लॉज, परत द्यायचे पैसे, तो त्याच्यामध्ये नमूदच नाही त्याच्यामध्ये, म्हणजे काही पैसे काही कोणी मागणार नाही असं आहे त्याच्यामध्ये सगळं। आता त्यांनी मेल केलेला आहे, याच्यामधून माघार घेतलेला आहे। 28 तारखेला जी हिअरिंग होती त्याच्यामध्ये तुमच्या समाजाची भूमिका काय असेल? की हा व्यवहार रद्द झाला म्हणून तुम्ही समाधानी आहात की व्यवहारच पूर्ण रद्द करून मूळ कागदपत्र जे आहेत ते परत ट्रस्टच्या नावाने? नाही, व्यवहार रद्द झाला का बाय डिफॉल्ट बघा कुठल्याही भूमीचं कोणीतरी मालक कायमस्वरूपी असतं। आता जर हा व्यवहार रद्द झाला आणि सुदैवाने एक गोष्ट झाली की 7/12 किंवा जे चेंज हे झाले बदल ते झालेले नाहीये, केवळ सेलडीड झालंय। मात्र जे कागदपत्र जे आहे तिथं आज सुद्धा हे जो ट्रस्ट आहे हिराचंद स्मारक ट्रस्ट, तोच मालक दिसतो आता सुद्धा जगीन सगळं सरकारी दफ्तरात। कारण हे सगळं लिटिगेशन सुरू होतं, यांनी ज्या पद्धतीने 8 तारखेला सेलडीड केलं आणि इकडे मोर्चा होता, आंदोलन सुरू होतं, त्यामुळं याचा दबाव येऊन कुठल्याही सरकारी बाकीच्या ज्या डिपार्टमेंटनी जागा ट्रान्सफर वळती केली नाही, 7/12 अजूनही त्यांच्या नावाने, त्यामुळं तिथं आता अडचण होणार नाही। मात्र हे जे धर्मदाय आयुक्तांचा आदेश किंवा कोर्टाचा आदेश, कारण हे केवळ असं तोंडी बोलल्याने रद्द होत नसतो, एक ईमेल दिला आणि रद्द झाला, मात्र एक पाऊल आहे त्यांचं, चांगलं आहे, स्वागत करतो। आणि आता हे ट्रस्टी काय भूमिका घेतात, कारण तो दोघांच्या त्याच्यामध्ये सह्या लागतील की हा व्यवहार म्हणजे कायदेशीर जर बघितला आपण, हे सगळं फक्त ठीक आहे बोललो रद्द झाला आम्ही थोडं आनंदी झालो, तसं नाहीये। जोपर्यंत प्रत्यक्षात कागदपत्री कायदेशीररित्या हा व्यवहार रद्द होत नाही त्याला बोलण्यात काय, कारण याच्यामध्ये असं म्हणू शकतं की जो आक्रोश होता तो थंड करण्यासाठी आणि काल ज्या टायमिंग बघितले तर मला असं वाटतं की जे केंद्रीय गृहमंत्री श्री अमित शाह ते यायच्या बिलकुल एक 15-20 मिनिटं आधी ही बातमी बाहेर एक माहोल तयार झाला माध्यमातनं की चिंडीचं सगळं झालं मिटलं वगैरे वगैरे, तर ते सुद्धा होऊ शकते याच्यामध्ये। तर सगळ्या शक्यता या सगळ्या, परंतु ठीक आहे गोखलेंनी ईमेल तर केलं त्यांची, जसं आता गुरुजी आचार्य महाराजजी म्हटले की गोखलेंचा त्यांनी एक पाऊल पुढे टाकलंय त्यांनी, तर निश्चित त्याचं स्वागत केलं पाहिजे त्यांचं। मात्र ट्रस्टीची भूमिका काय आहे ते सुद्धा बघणं जरुरी राहील त्याच्यामध्ये। आपण पाहतोय की या सगळ्या प्रकरणामध्ये ट्रस्टींची भूमिका काय आहे ते पाहावी लागेल। मात्र गोखलेंनी एक पाऊल पुढे टाकलेलं आहे, मात्र फक्त मेल केला म्हणजे व्यवहार रद्द होत नाही, तर सेलडीड जी कागद आहेत कॅन्सल डीड होत नाही तोपर्यंत हा लढा सुरू झाला, अशी प्रतिक्रिया योगेश पांडेंनी दिल्यास पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन योगेश सावंत सोनू, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.